सुरुवात इम्तियाज जलीलांची वक्तव्य केलं। अरे बाबा, ज्याच्या नावातच जलील आहे, ज्याच्या नावातच जलील आहे तो काय धमकी देणार? साला चिरकुट आहे, तू आहे कोण धमकी देणारा? तू समोर येऊन तर धमकी दे, परत जातो का नाही बघ। कोणाला धमकी देतो तू? आणि तुझा पक्ष केवढा? तो ठाकरेंना हे रुजलं पाहिजे की त्यांची किंमत समाजामध्ये शून्य होत चाललेली आहे। त्यांना आता काँग्रेसच फाट्यावर मारत चाललेली आहे। हे आता काही चित्र लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही। उद्धव ठाकरेंना त्यांची किंमत ही कळली पाहिजे। आणि हे फक्त कुठे सांगलीला होतंय म्हणून कशाला, उद्या मुंबईमध्ये जरी झाली ना तरी यांना खुर्ची नाही। अगोदर कशा मोठ्या त्या गुबगुबीत खुर्च्या असायच्या, आता प्लास्टिक चेअरवर बसायची अवस्था आली आहे उद्धव ठाकरेंची। ही अवस्था अजून वाईट होणार। ते जसे बारीक होत चालले ना तसे त्यांच्या खुर्च्या बारीक होत, कुठेतरी ती अडचण कमी केली पाहिजे। आणि म्हणून 3 वर्षापूर्वी आम्ही हा मोफतमध्ये हा प्रवास सुरू करून द्यायचा आम्ही छोटासा प्रयत्न केला। जे काही शेकडोनी आमचे प्रवासी जातात कोकणाकडे, आमच्याकडून जर का आम्ही करू शकलो तर आमचा हा प्रयत्न आहे। आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की गणरायाच्या कृपेने हे सातत्य आम्ही हे ठेवू शकलो। आणि असंच वर्षानुवर्ष हे सातत्य आमच्याकडून होत राहावं एवढी गणरायाकडे मी प्रार्थना करतो। आणि सगळ्यांचे चेहरे आपण बघितले असाल, अतिशय आनंदात असतात। आमचा कोकणामध्ये गणेश उत्सव हा सर्वात मोठा सण आहे। आणि म्हणून आपल्या गावाकडे जात असताना ते आनंदी चेहरे घेऊन जाणं, त्या चेहऱ्यावर आनंद असणं, हे बघण्यासाठी आम्ही हे सगळे उपक्रम करत असतो। आणि आमच्या लोकांना आम्ही ते सुख देऊ शकलो या गोष्टीचं खरोखर समाधान आहे। सर, आज सांगलीमध्ये राहुल गांधी आहेत, मात्र उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे, निमंत्रण पत्रिकेत नाव नाही आहे। सर्व प्रमुख महाविकास आघाडीचे नेते असताना उद्धव ठाकरे मात्र दिले नाही। मी काल पण पत्रकारांशी जेव्हा बोलताना मी त्यांनाही सांगितलं की उद्धव ठाकरेची किंमत महाविकास आघाडीमध्ये आता शून्य झालेली आहे। मुख्यमंत्री पद तर लांबच राहू दे, त्यांना उद्या साधा राज्यमंत्री पण करणार नाही, सत्ता तर येणं ही लांबची गोष्ट आहे। त्यांना जर काही स्वप्न पडत असतील, काँग्रेसला जी काही स्वप्न पडत आहेत ती काही स्वप्न खरी होणार नाही। आणि त्यांच्या ज्या काही वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे आज 3ऱ्या क्रमांकावर आहे। 1ल्या क्रमांकावर काँग्रेस आहे असं काँग्रेसला वाटतं आहे, 2ऱ्या क्रमांकावर तुतारी आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर उभाटा आहे। हे जोपर्यंत उद्धव ठाकरेंना हे रुजलं पाहिजे की त्यांची किंमत समाजामध्ये शून्य होत चाललेली आहे, त्यांना आता काँग्रेसच फाट्यावर मारत चाललेली आहे। हे आता काही चित्र लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही। उद्धव ठाकरेंना त्यांची किंमत ही कळली पाहिजे। आणि हे फक्त कुठे सांगलीला होतंय म्हणून कशाला, उद्या मुंबईमध्ये जरी झाली ना तरी यांना खुर्ची नाही। अगोदर कशा मोठ्या त्या गुबगुबीत खुर्च्या असायच्या, आता प्लास्टिक चेअरवर बसायची अवस्था आली आहे उद्धव ठाकरेंची। ही अवस्था अजून वाईट होणार। ते जसे बारीक होत चालले ना तसे त्यांच्या खुर्च्या बारीक होत चालल्या आहेत। हे अभिनंदन आहे। तुम्ही जे काय चित्र हिंदुत्वासाठी जे काय तुम्ही ती फारकत घेतली हिंदुत्वाशी, तुम्ही जो धोका दिला, जी गद्दारी केली, हे त्याचं फळ आहे। दुसरीकडे राणेसाहेब, एक महत्त्वाचा प्रश्न राहून गेला की ज्या पद्धतीने कोकणात चाकरमानी जात आहेत गणेश उत्सवासाठी, तर खासगी ट्रॅव्हल्सकडनं काही जादा तिकीट आकारली जात आहेत असे प्रकार समोर आले, काय सांगाल? हे बरोबर आहे, आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे। म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की ही लुटमार कुठेतरी बंद व्हावी। हे जे प्रायव्हेटवाले आहेत हे अतिशय स्वतःला शाणे समजायला लागलेले आहेत। ह्यांना एकदा त्यांची जागा दाखवावी लागेल। पण काय सणासुदीच्या दिवसाला आम्हाला हे वातावरण खराब करायला आवडत नाही। एकदा होऊन जाऊ दे आणि नंतर आपला सण एकदा झाल्यानंतर त्यांना किती रेट वाढवायचे आहेत आणि कशी लुटमार करायची आम्हालाही बघायचं आहे। पण त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार। तोंडाला येईल ते रेट सांगितले जात आहेत, 12 5 स्टारचे रेट, 5 स्टारचे। मला माहिती आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सणाच्या तोंडावर 7 तारखेला गणेश उत्सव म्हणजे आपला गणपती येतोय आणि तोंडावर आम्हाला हे सगळं करायचं नाही। पण त्यांना योग्य त्या भाषेत आम्ही त्यांना सांगणार। शिल्पकार आपल्याला अखेर अटक झालेले आहेत, यावरून संजय राऊत टीका करतात की आपल्याला कोणीच वाचू शकलं नाही, गॉडफादर देखील वाचू शकले नाही। बघा, लुकआउट सर्क्युलर जेव्हापासून आरोप झाले तेव्हापासून LOC हा जाहीर झालेला आहे आणि 10 दिवसानंतर आपटे भेटला म्हणजे पोलीस लुकआउटवर होतेच ना। सर्क्युलर कधी निघाला आहे? मुळात काय, संजय राऊतला त्याच्यातलं काहीच कळत नाही, कायदा कळत नाही, काही कळत नाही। त्याला काय तुमच्यासमोर बडबडच करायची आहे। लुकआउट सर्क्युलर म्हणजे काय एवढं तरी माहिती आहे का? कधी निघाली लुकआउट सर्क्युलर? LOC कधी निघालेला आहे? आता आरोपीला शोधायला जेवढा वेळ लागतो तेवढा लागला आणि आरोपी काल पकडला गेला।
हाँ साकेत पवन, आज जिस तरह से कोंकण के लिए लोगों को छोड़ा गया, जिस तरह से ट्रेन छोड़ी गई, गणपति उत्सव को लेकर क्या कहना चाहेंगे? ये तीसरा साल है। 3 साल पहले जिस सोच के साथ हमने ये ट्रेन शुरू की थी, क्योंकि गणेश उत्सव हमारे कोंकण में सबसे बड़ा उत्सव है। बहुत सारे चाकरमणि हम लोग जो बोलते हैं, बहुत सारे यहाँ पे जो रहते हैं पर उनका गांव कोंकण में है, वो गणपति के दौरान वहाँ जाते हैं, वहाँ पे पूजा करते हैं, वहाँ पे रहते हैं। तो हमारे लिए वो सबसे बड़ा उत्सव है, फेस्टिवल है। हमसे कुछ अगर हो पाया ये फेस्टिवल के लिए, क्योंकि आज आप प्राइवेट रेट आप देख रहे हो तो बहुत भयानक रेट चल रहे हैं प्राइवेट मार्केट में, तो उनका भी बंदोबस्त हम करेंगे। पर फेस्टिवल के मुंह पे हमको मैक्सिमम जो यहाँ के पैसेंजर्स वहाँ भेजने, वो भेजने का हमारा जो कोशिश है। और आपने जो देखा, जो माहौल यहाँ पे है, जो लोगों के चेहरे पे खुशी है, वो देख के हमको बहुत खुशी मिली। हर साल ये करने का हमारा जो प्लान रहता है, कि हम लोगों को जो देना चाहते हैं वो लोगों को मिले, और हम ये सब भेज सकते हैं गणपति के अवसर पर, इस बात की खुशी है हमें। सर, एक महत्वपूर्ण सवाल है। एमआईएम के नेता इम्तियाज जलील अल्टीमेटम दे रहे हैं कि रामगिरी महाराज को गिरफ्तार करना चाहिए और उनकी हत्या की जा सकती है पार्टी सरकार की तरफ से, और उसका फायदा उठाया जाएगा आप लोगों की तरफ से। कौन इम्तियाज जलील? अरे जिनके नाम में ही जलील है, वो क्या धमकी देगा? हाथ तो लगा के दिखाओ, हाथ लगा के दिखाओ ना। अच्छा, ये धमकी देने वाला ये कौन है? कौन है ये? कोई बहुत बड़ा लेवल का कोई आदमी है क्या? चिरकुट आदमी है, उसकी धमकी से डरता कौन है? और अगर धमकी की बात है ना, कल अगर मैं आपके कैमरा के सामने दूंगा धमकी, जलील को छोड़ूंगा नहीं, तो क्या होगा? आपके सामने धमकी देने से क्या होगा? हिम्मत है तो कुछ करके दिखा ना। करने की हिम्मत नहीं है। ये एमआईएम है ना, ये खत्म हुई पार्टी है। इनका हैदराबाद में अभी कुछ नहीं बाकी है, तो इधर महाराष्ट्र में क्या करेंगे ये लोग? और इसके लिए मैं बोलता हूँ, इज्जत में रहो, इज्जत दो तो इज्जत मिलेगी। इज्जत नीलाम करोगे तो तुम्हारी इज्जत नीलाम होने को टाइम नहीं लगेगा। सर, उनकी तरफ से स्टेटमेंट्स आ रहे हैं कि बीजेपी अपने पिल्लुओं को संभाल कर रखी है। छोड़ो ना, पिल्लू कौन है? कौन है? एमआईएम खुद एक पिल्लू है। इतनी छोटी चीज़ है एमआईएम, थूक देंगे ना तो निकल जाएगी, बह जाएगी। इसके लिए हमारे मुंह मत लगो, हम सीधा आउट करते, इतना याद रखना। सर आज प्रश्न Thank you. रामगिरी महाराजांसोबत इम्तियाज जलीलांची वक्तव्य केलं। अरे बाबा, ज्याच्या नावातच जलील आहे, तो काय धमकी देणार? साला चिरकुट आहे, तू आहे कोण धमकी देणारा? तू समोर येऊन तर धमकी दे, परत जातो का नाही बघ. कोणाला धमकी देतो तू? आणि तुझा पक्ष केवढा? थुकला की वाहून जाईल याचा पक्ष. हा काय धमकी देणार आम्हाला? चला, जय